बाजारात जाऊन स्वच्छ चांगले बघून ताजे ताजे आवळे घेऊन यायचे व आवळे ते स्वच्छ धुवायचे. धुतल्यानंतर चाळणीवर ठेवायचे. कढईमध्ये पाणी टाकायचे व चाळणीवर ठेवून ते वाफवून घ्यायचे. वाफले की ते मस्तपैकी असे खुलतात. बी काढून टाकू शकतो किंवा नाही काढलं तरी चालतं. मग त्याच्यानंतर ते कढईमध्ये वाफलेले असे फोडी अशा वेगळ्या होतात. त्या बी काढले तरी चालतं. त्यानंतर त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्या कढईमध्ये एक कढईमध्ये ना साखर घेऊन त्याच्यामध्ये समप्रमाणात साखर व गूळ घ्यायचा. नुसती साखर किंवा गुळाचा सुद्धा होऊ शकतो. मग ती साखर घेतल्यावर मिक्स करायचं त्या कढईमध्ये. मिक्स केलं की हळूहळू ते हलवायचं म्हणजे ढवळून घ्यायचं. ढवळून घेतल्याच्या नंतर मग त्याला हळूहळू पाणी सुटायला लागतं कारण ती साखर मेल्ट होते. मेल्ट झाल्यावर ते मग बॉईल करायचं आणि ते शिजवून घ्यायचं. शिजवलं की ते असं बॉईल केल्यावर असं फेससारखं येणार आणि ते सतत चमच्यानी ढवळत राहायचं, नाहीतर मग ते कढईला चिटकतं. ते गूळ घातलं त्या गूळ साखर तर असं पाणी सुटतं त्याला आणि मग ते पाणी सुटल्याच्यानंतर ढवळायचं. ढवळलं की असे बबल्स येतात, ते बॉईल व्हायला लागतात. बॉईल व्हायला झालं की ते साधारण असं पूर्ण पाणी असं त्याचं निघू द्यायचं. मग ते एकदम टेस्टी बनतात आणि खायला चवीला पण छान लागतात. त्याच्यानंतर ते बबल्स हळूहळू शिजायला लागलं की ते कमी होत जातात आणि त्याच्यामध्ये थोडं आलं टाकायचं आपण खिसून. मध्ये थोडं स्किप झालेलं आलं टाकलं मी त्याच्यामध्ये सांगायचं आणि शिजल्यावर छानपैकी दिसतं बघा कसं रसरशीत.